तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात ही अपडेट आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, तेव्हाच तुम्हाला पूर्ण विषय जो आहे तो समजून येईल. तुम्ही जर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता याची वाट पाहत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तर आम्हाला मिळालेला आहे, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला तर जानेवारी महिन्याचा हप्ता आम्हाला मिळणारच, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे. कारण जानेवारी हप्त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे 2 कामं करून घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला करायचे आहे ई-केवायसी चेकिंग. तुम्ही जर आधी ई-केवायसी केलेली आहे, सक्सेसफुल तुमची केवायसी सबमिट आहे, तुमचे प्रश्न सुद्धा बरोबर आहे, तुम्हाला माहित आहे की तुमची केवायसी सुद्धा चुकलेली नाही, त्यासाठी तुम्हाला ई-केवायसी चेकिंग करून घ्यायची आहे. जर ई-केवायसी चेकिंग मध्ये तुमचा केवायसी बरोबर असेल तरच तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार. केवायसी चेकिंग कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमची डीबीटी चेकिंग सुद्धा करून घ्यायची आहे. हे 2 महत्त्वाचे कामं तुम्हाला करून घ्यायची आहे. मग आता तुम्ही म्हणाल, मग हे मधातच काय? हे मधातच केवायसी चेकिंग आणि डीबीटी चेकिंग हे काय आहे? तर सर्वात आधी समजून घ्या, त्यानंतर केवायसी चेकिंग, डीबीटी चेकिंग कशी करायची, दोन्ही मुद्दे मी तुम्हाला क्लिअर समजून सांगणार आहे. तर बघा, केवायसी चेकिंगचा मुद्दा तुम्ही सर्वात आधी समजून घ्या. तर बघा, तुम्ही जर ऑक्टोबर महिन्यामध्ये केवायसी केली असेल, ऑक्टोबर 2025 मध्ये तुम्ही केवायसी पूर्ण केली असेल, तर तुमच्या केवायसीची चेकिंग झाली नोव्हेंबर महिन्यामध्ये. बरोबर, तुम्ही जर नोव्हेंबर महिन्यामध्ये केवायसी केली असेल तर तुमच्या केवायसीची चेकिंग झाली डिसेंबर महिन्यामध्ये, किंवा अल्टरनेट कोणत्याही महिन्यामध्ये चेकिंग होऊ शकते. असं नाही की मग नोव्हेंबर मध्ये केली तर डिसेंबर मध्ये चेकिंग झाली. ऑक्टोबर मध्ये जरी केली असेल तरी पण नोव्हेंबर, डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात सुद्धा तुमच्या केवायसीची चेकिंग, केवायसीची चौकशी सुरू आहे. अजूनही चौकशी सुरू आहे आणि अजूनही भरपूर बहिणींचे पैसे बंद होणे सुद्धा सुरू आहे. तुम्हाला वाटत असेल की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे आम्हाला मिळाले, मग जानेवारी महिन्याचे सुद्धा पैसे मिळणारच, या भरवशावर बिलकुल राहू नका. कारण अजूनही केवायसीच्या चेकिंग पेंडिंग आहे. ज्या बहिणींच्या केवायसीची चेकिंग झाली त्या बहिणींची केवायसी ची चुकीमुळे त्यांचे अर्ज रद्द झाले आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून त्या बहिणींचा लाभ बंद केला. मग तुमची जर केवायसीची चेकिंग डिसेंबर महिन्यामध्ये झाली असेल किंवा जानेवारी महिन्यामध्ये झाली असेल, तर आता जे काही जानेवारी महिन्याचा हप्त्याचा वाटप आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला आता मिळण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये जे केवायसीची चौकशी झाली त्या चौकशीमधून जर तुम्ही वाचले असाल आणि तुमच्या केवायसीची चौकशी जर आता डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये झाली असेल आणि त्या केवायसी मध्ये जर तुमचा केवायसी शासनाने रिजेक्ट केला असेल, चुकी दाखवली असेल, तर मग जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. केवायसीची चौकशी अजूनही सुरू आहे. अजूनही केवायसी मधून शासनाकडून जे आहे ते अजूनही केवायसीच्या कारणामुळे शासनाकडून अर्ज रद्द केले जात आहे आणि लाभ बंद केला जात आहे. नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरी पण जानेवारी महिन्याच्या चेकिंगमध्ये किंवा डिसेंबर महिन्याच्या चेकिंगमध्ये आता तुमचा जानेवारी महिन्याचा लाभ थांबू शकतो. त्यामुळे केवायसीची चेकिंग कशी करायची ते सर्वात आधी पहा. त्यानंतर डीबीटी कशी चेक करायची ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, सर्वात आधी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसीची वेबसाईट ओपन करून घ्यायची. केवायसीची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी सरळ दिलेला आहे की ई-केवायसी चुकली असेल तर यासाठी क्लिक करा, म्हणजे केवायसीची लिंक ओपन झालेली आहे. केवायसी करण्याची संधी शासनाने दिलेली आहे ज्या बहिणींची केवायसी चुकली. तर याच ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुमचा आधार क्रमांक. या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सहमती द्या, ओटीपी पाठवा. सहमती द्या, ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला जर तुमचा ओटीपी गेला तर समजून जायचं की तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. जर तुमचा या ठिकाणी ओटीपी गेला तर समजून जायचं की जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. तुमचे केवायसीची दुरुस्तीच्या यादीमध्ये शासनाने जानेवारी महिन्यामध्ये तुमची केवायसीची चौकशी केली आणि तुमची केवायसी चुकल्यामुळे तुमचा आधार क्रमांक केवायसीच्या दुरुस्तीमध्ये टाकला, त्यामुळे तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही. आणि या ठिकाणी जर अशा प्रकारचा पॉपअप आला की तुमचा आधार क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तुमचा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, आणि या ठिकाणी बघा, आणि तुम्हाला जर नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्ता मिळाला असेल, महिन्याचा हप्ता मिळाला असेल आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकल्यानंतर जर दाखवत असेल की तुमचा आधार क्रमांक केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता 100% मिळणार. नोव्हेंबर डिसेंबर हप्ता मिळाला असेल
आणि तुमची केवायसी जर होत नसेल तर 100% तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार, कारण केवायसी चौकशीमधून तुमची केवायसी पास झालेली आहे. त्यामुळे तुमची केवायसी आता होत नाही, म्हणजे केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, म्हणजे केवायसी चुकली नाही. त्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला 100% मिळणार. आणि यामध्ये बघा एक महत्वाचा पॉईंट आणखी सुद्धा आहे. आणखी एक महत्वाचा पॉईंट आहे, काही बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते आलेले नाही. काही बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यापासून लाभ बंद झालेला आहे, तरी पण त्यांचा आधार क्रमांक दाखवत आहे की केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही. केवायसी दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही असं दाखवत जर असेल तर तुमचा अर्ज कदाचित परमनंट शासनाने रिजेक्ट केलेला आहे. एकतर तुम्ही कधीच केवायसी केली नाही, कधीच केवायसी केले नसल्यामुळे तुमची केवायसी चुकली नाही. तुम्ही जर केवायसी केली असती तर केवायसी चुकली असते, केवायसी चुकली असती तर लाभ बंद झाला असता, मग दुरुस्तीची संधी सुद्धा मिळाली असती. जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते सुद्धा आले नाही आणि केवायसीच्या दुरुस्तीमध्ये नाव सुद्धा नाही, तर सरळ तुम्हाला महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी लागेल की आमचा अर्ज की आमचे पैसे का बंद झाले आणि आम्हाला केवायसी करता येत नाही, त्यामागे कारण काय हे तुम्हाला शासनाला विचारायचे आहे. तर तुम्हाला जो काही महत्वाचा पॉईंट होता तो क्लिअर झाला असेल. सर्वात आधी केवायसी चेक करा, आधार क्रमांक टाकून त्या ठिकाणी चेक करा. ओटीपी जर गेला तर समजायचं की तुम्हाला पुन्हा केवायसी करावे लागेल. जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही, तुमची केवायसी रिजेक्ट झालेली आहे, चुकी दाखवलेली आहे. आणि जर केवायसीच्या यादीमध्ये नसेल, नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर काळजी करण्याची गरज नाही, जानेवारी महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळणार. पहिला महत्वाचा पॉईंट तुम्हाला समजला असेल. दुसरा महत्वाचा पॉईंट, डीबीटी चेक करायचा आहे तुम्हाला. डीबीटी सुद्धा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. जर सर्व काही तुमचं ओके आहे, अर्ज अप्रूव्ह आहे, केवायसी दुरुस्त आहे, केवायसी बरोबर आहे, नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत जरी पैसे मिळाले तर अचानक डीबीटी इनएक्टिव्ह झाल्यामुळे, अचानक डीबीटी डिसेबल किंवा इनएक्टिव्ह झाल्यामुळे तुमचे पैसे अडकू शकतात, तुमचे पैसे थांबू शकतात. त्यासाठी डीबीटी कसं चेक करायचं 2 मिनिटात बघा समजून सांगतो. या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे आधार सीडिंग. आधार सीडिंग तुम्हाला सर्च करायचं आहे. आधार सीडिंग सर्च केल्यानंतर आधारची वेबसाईट जी आहे ते तुमच्यासमोर, त्यावर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे त्यावर क्लिक केल्यानंतर आधारची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. आधारची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार सीडिंग स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवायचा आहे. तुमच्या आधार क्रमांकावर लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमच्या बँकेला कोणतं अकाउंट लिंक आहे, सर्वात आधी तुमचा आधार क्रमांक, तुमचा स्टेटस या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे का ते तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी पाहायचं आहे. बघा या ठिकाणी दिसून येते ऍक्टिव्ह. तुमचं कोणत्या बँकेमध्ये ऍक्टिव्ह आहे या ठिकाणी दाखवत आहे. तुमचं कोणत्याही बँकेचं नाव या ठिकाणी असू शकते. या ठिकाणी तुमचं स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह असलं पाहिजे. या ठिकाणी जर तुमचं डीबीटी स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर 100% तुम्हाला पैसे मिळणार, हे दोन्ही कामं केल्यानंतर. बरोबर, तर दोन्ही कामं लवकर करून घ्या. डीबीटी चेकिंग त्याचबरोबर केवायसी चेकिंग हे दोन्ही कामं लगेच करा, कारण केवायसीची चौकशी अजूनही सुरू आहे. अजूनही भरपूर लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करणे सुरू आहे. या व्यतिरिक्त आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.